तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसाठी एक खुशखबर आणली आहे. ती म्हणजे अमेरिकेने भारतावरील टेरिफ ही 25% वरून 18% आता कमी केली आहे आणि तशी अधिकृत घोषणा देखील मोदींनी केली. तर आता अनेक आव्हानात्मक टप्प्यानंतर भारत आणि अमेरिकेचं नातं हे पुन्हा एकदा सकारात्मक वळणावर आलंय. तर आता या टेरिफमध्ये झालेल्या कपातीचा परिणाम नेमकं कोणत्या कोणत्या वस्तूंवर होतोय, म्हणजेच भारताला कोणकोणत्या उत्पादनांवर यामुळे फायदा होणार आहे हे एकदा पाहूयात. तर सगळ्यात पहिलं, या व्यापारी करारांमुळे टेक्स्टाईल आणि कापड क्षेत्रांना सर्वाधिक जास्त फायदा मिळणार आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारामुळे आता कापड उद्योगांना याचा थेट फायदा मिळणार आहे. अमेरिकेत भारतातून साधारणपणे 28% वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात केली जाते. याशिवाय भारतातील अर्ध्याहून अधिक टेक्स्टाईल आणि कापडाची आयात ही अमेरिकी कापसाशी संबंधित असल्यामुळे आता दोन्ही देशांना या करारामुळे फायदाच होणार आहे. दुसरं म्हणजे मत्स्योद्योग आणि मत्स्योत्पादन. हे एक असं क्षेत्र आहे जे अमेरिका आणि भारताच्या करारांमुळे फायद्यात असणार आहे. भारतातून कोळंबी असेल किंवा फ्रोझन फूड असतील, या प्रकारातील उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात जी आहे ती अमेरिकेत केली जाते आणि त्यामुळे विविध क्षेत्रांच्या सेवेत असणाऱ्या सामान्य लोकांना देखील प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्षपणे अमेरिकेसोबतच्या या व्यापारी करारांमुळे फायदाच मिळणार आहे. तिसरं म्हणजे औद्योगिक यंत्रसामग्री आणि गाडीचे पार्ट्स यांच्यावर देखील सूट मिळणार आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गाड्यांच्या किमतीवर याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अमेरिकन वाहने जी आहेत ती भारतात आता स्वस्त दरात मिळतील. आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यावर देखील सूट असणार आहे. शेवटचं म्हणजे चहा, कॉफी आणि मसाल्यासारखी विशेष वस्तू असतील. अशा जवळपास 200हून अधिक अन्न संबंधित वस्तूंच्या निर्यातीवर आता सकारात्मक परिणाम या करारामुळे दिसून येणार आहे. आणि अशा प्रकारे 2026च्या या टेरिफमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा हा भारताला होणार आहे.